सोलापूर शहर हद्दीतील सलगर वस्ती परिसरातील 54 मीटर रस्त्याजवळ एका खासगी जागेतील जवळपास 150 झाडे विनापरवानगी तोडल्याची घटना मंगळवारी घडली आहे। ही माहिती वन विभाग आणि महापालिका उद्यान विभागाला कळवल्यानंतर त्या ठिकाणी उद्यान विभागाचे अधिकारी दाखल झाले। तसेच पोलीसही घटनास्थळी आले होते। या घटनेचा पंचनामा सुरू आहे। रात्री उशिरापर्यंत यासंबंधी पुढील कारवाई सुरू होती। सलगर वस्ती परिसरात काही बिल्डर ही जागा विकसित करत आहेत, मात्र वृक्षतोडी संदर्भात स्थानिक प्राधिकरणाची कसलीही परवानगी न घेता अवैधरित्या ही वृक्षतोड केली आहे। यामध्ये कडुलिंब, पिंपळ, वड व इतर झाडांचा समावेश आहे। सकाळपासून ही वृक्षतोड सुरू होती। ही माहिती मिळताच पर्यावरण प्रेमी मनोज देवकर यांनी तातडीने जाऊन वृक्षतोड थांबवली आहे। तसेच त्यांनी वनविभाग आणि महापालिका उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले आहे। त्यामुळे अवैध वाहतूक करणारा टेम्पो झाडांचा मुद्देमाल जप्त केला आहे।